नमस्कार. ओ टी पी. लेखिका तिलोत्तमा ललित गुगळे. अभिवाचन अनुराधा कर्वे. पुण्यातील एका गजबजलेल्या बँकेत सकाळची भयंकर गर्दी होती. महिन्याचा पहिला आठवडा असल्यामुळे प्रत्येक काउंटरवर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याच रांगेत रघुनाथराव नावाचे एक 75 वर्षांचे म्हातारे गृहस्थ उभे होते. त्यांच्या हाताची बोटं म्हातारपणामुळे थरथर कापत होती आणि हातात एक जुना पण स्क्रीन फुटलेला स्मार्टफोन होता. त्यांचा नंबर आला. काउंटरवरील क्लार्कनी वैतागलेल्या आवाजात विचारलं, "काय काम आहे बाबा, लवकर बोला." रघुनाथराव अत्यंत काकुळतीनं म्हणाले, "साहेब, हे बँकेचं खातं एका मोबाईल नंबरला लिंक करायचं होतं. तो नंबर बंद पडू नये म्हणून त्याचं ऑटो डेबिट चालू करायचं आहे." क्लार्कनी संगणकावर काहीतरी टाईप केलं आणि म्हणाला, "तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP आला असेल, तो सांगा." रघुनाथरावांनी खिशातून चष्मा काढला. ते थरथरत्या बोटांनी स्क्रीनवर तो मेसेज उघडण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांना टच स्क्रीन नीट चालवता येत नव्हतं. चुकून दुसरंच काहीतरी उघडायचं. 2 मिनटं झाली. त्यांच्या पाठीमागे रांगेत उभा असलेला रोहन नावाचा एक 25 वर्षाचा कॉर्पोरेट तरुण भयंकर वैतागला. "अहो काका, काय लावलं हे? एक साधा OTP बघता येत नाही तुम्हाला? डिजिटल इंडिया आला, पण ही म्हातारी लोकं बँकेत येऊन असाच टाईमपास करतात. घरी बसायचं ना, आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय." रोहन रागात ओरडला. बँकेतले इतर लोकही रघुनाथरावांकडे बघून हसू लागले आणि कुजबुजू लागले. रघुनाथरावांचा चेहरा शरमेने लाल झाला. त्यांनी अत्यंत अपराधी भावनेने मान खाली घातली. रोहन रागात पुढे आला. "हां, द्या तो फोन इकडे, मी बघतो OTP." असं म्हणून त्यानं उद्धटपणे रघुनाथरावांच्या हातातून तो फोन हिसकावून घेतला. रोहनने स्क्रीन लॉक उघडला आणि तो मेसेज ॲपमध्ये गेला. बँकेचा OTP सर्वात वरच आला होता. रोहनने तो 6 अंकी OTP क्लार्कला सांगितला. क्लार्कने विचारलं, "कुठला नंबर चालू ठेवायचा आहे साहेब?" रघुनाथरावांचा आवाज अचानक अत्यंत जड आणि कापरा झाला. ते अत्यंत हळू आवाजात म्हणाले, "माझ्या पत्नीचा नंबर आहे, सौ सुमती जोशी." रोहननी सहज त्या फोनमधील सेंड मेसेजेसकडे पाहिलं आणि पुढच्याच सेकंदाला रोहनच्या पायाखालची जमीन, शरीरातलं रक्त आणि त्याचा श्वास एकाच वेळी गोठून गेला. त्याचा घसा पूर्णपणे सुकला आणि डोळे भीतीने विस्फारले गेले. रोहननी पाहिलं की तो जो सुमती नावाचा नंबर होता, त्यावर रघुनाथरावांनी गेली 2 वर्ष दररोज शेकडो मेसेजेस पाठवले होते. "सुमे, आज डब्यात तुझी आठवण आली. भाजी करपली होती ग. सुमे, गुडघे खूप दुखतायत आज. तू असतीस तर तेल लावून दिलं असतंस ना. सुमे, पोरगा कालही आला नाही भेटायला. मला खूप एकटं एकटं वाटतंय ग. मला कधी नेणार आहेस ग तुझ्याकडे तू?" रोहनला अचानक धक्का बसला. रघुनाथराव डोळे पुसत अत्यंत जड आवाजात क्लार्कला सांगत होते, "साहेब, माझी सुमती 2 वर्षांपूर्वीच देवाघरी गेली. माझा एकुलता एक मुलगा अमेरिकेत असतो. तो 2 वर्षात एकदाही मला भेटायला आला नाही. सुमती गेल्यापासून मी या मोठ्या घरात पूर्णपणे एकटा पडलोय. मी रोज रात्री एकटेपणा असह्य झाला की तिच्या या बंद असलेल्या नंबरवर मेसेज करतो. मला वाटतं ती वाचत असेल. काल टेलिकॉम कंपनीचा मेसेज आला की जर ह्या नंबरवर रिचार्ज झाला नाही तर हा नंबर बंद करून दुसऱ्या कोणाला तरी दिला जाईल. साहेब, जर हा नंबर दुसऱ्या कुणाला गेला तर तिच्या व्हॉट्सअपवरचा तो हसरा फोटो नाहीसा होईल हो. मी रोज रात्री मग कुणाशी बोलू? माझ्या जगण्याचा तो एकमेव खोटा आधार आहे.
म्हणून माझा जीव जाण्याआधी मला हा नंबर माझ्या खात्याला कायमचा जोडून ठेवायचा आहे. हे काळजाचे तुकडे करणारं सत्य त्या बँकेत घुमलं आणि त्या वातानुकूलित बँकेत एक भयंकर जीवघेणी स्मशान शांतता पसरली. क्लार्कच्या हातातला माऊस तिथेच थांबला. रांगेतल्या लोकांच्या नजरा जमिनीवर खिळल्या. रोहनला स्वतःच्या अस्तित्वाची, स्वतःच्या शिक्षणाची आणि त्या डिजिटल इंडियाच्या अहंकाराची भयंकर किळस आली. ज्या बापाला तो टाईमपास करणारा अडाणी समजत होता, तो बाप बँकेत व्यवहार करायला आला नव्हता, तर तो स्वतःच्या हरवलेल्या अस्तित्वाला आणि जळणाऱ्या एकटेपणाला वाचवण्यासाठी धडपडत होता. रोहनने कोणतीही किंकाळी फोडली नाही. तो तिथे छाती बडवून रडला नाही किंवा त्याने मला माफ करा असं कोणतंही नाटकीय संवाद मारले नाहीत. तो अत्यंत सुन्न अवस्थेत एखाद्या मूक पुतळ्यासारखा उभा होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि त्यातून मूक अश्रूंच्या धारा अखंडपणे वाहत होत्या. त्याने स्वतःच्या खिशातून स्वतःचा लेटेस्ट आयफोन काढला. त्याचे हात थरथर कापत होते. त्यांनी स्वतःच्या फोनवरून सुमतीच्या त्या नंबरवर पुढच्या 10 वर्षांचा रिचार्ज स्वतःच्या पैशांनी अत्यंत मुकाट्याने करून टाकला. रोहनने रघुनाथरावांचा तो जुना फोन अत्यंत आदराने दोन्ही हातांनी त्यांच्या थरथरणाऱ्या हातांवर ठेवला. त्याने एकही शब्द उच्चारला नाही. तो फक्त त्या बँकेच्या फरशीवर भर गर्दीत त्या एकट्या बापाच्या पायांवर काही सेकंद नतमस्तक झाला. त्यानंतर तो आपली बँकेची कामं तशीच सोडून अत्यंत मुकाट्याने मान खाली घालून त्या बँकेतून बाहेर पडला. त्याची ती भयंकर शांतता आणि ते मूक अश्रू हेच सांगत होते की आपण तंत्रज्ञानात कितीही पुढे गेलो तरी माणसाच्या एकटेपणावर OTP नसतो. माणसाला जगण्यासाठी स्क्रीनची नाही तर कुणाच्या तरी ऐकण्याची गरज असते, जी भूक जगातलं कोणतंही नेटवर्क भागवू शकत नाही. आजकाल आपण वयोवृद्धांना तंत्रज्ञान समजत नाही म्हणून वैतागतो, पण त्यांच्या त्या अज्ञानामागे लपलेली संवादाची भूक आपण कधी समजू